किती काळजी घेतली पाहिजे? साधारणतः मार्च शेवट आणि एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपलं टेम्परेचर तापमान 40 चाललं गेलेलं आहे. त्याचं फार असा परिणाम होणार आहे उष्माघाताच्या किंवा उष्णता संबंधित आजारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. त्या अनुषंगाने चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे उष्माघात कक्षाची स्थापना केलेली आहे. तसेच आमची चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीम या उष्माघाताच्या कक्षांची काळजी घेण्यासाठी सुसज्ज आहे. आणि नागरिकांनी विशेष करून कुठली काळजी घेतली पाहिजे यापासून बचाव करण्यासाठी? साधारणतः आता उष्णता वाढीला सुरुवात होत आहे, तरी नागरिकांनी या अनुषंगाने आपले जे काम आहे ते साधारणतः दुपारी वगैरे करू नये, बाहेर फिरणं टाळावं, गरज असेल तरच घराच्या बाहेर निघावं, द्रव पदार्थ, पाणी किंवा तत्सम पदार्थांचे भरपूर सेवन करावे. तसेच उष्णतेपासून बचाव करण्याकरता टोपी किंवा योग्य ते असे कपडे घालावे. बाहेर जाण्याची वेळ आल्यास टोपी, रुमाल आणि कॉटनचे कपडे वगैरे वापरावे, बाकी जाड कपडे वगैरे वापरू नये. तसेच जर थकवा, ताप, उलट्या, डोकं अति तीव्र असं डोकं दुखणं, मळमळ, बेशुद्ध वावण्यासारखं होणं किंवा बेहोश होणं असे जर लक्षणं जर आढळून आल्यास त्वरित उपजिल्हा रुग्णालय किंवा जवळच्या डॉक्टरांना दाखवावं आणि उष्माघातासंबंधी त्याची पूर्ण इलाज करावा. उष्माघाताचे वेळेवर जर उपचार केले तर पेशंटचा जीव वाचण्याची पूर्ण शक्यता असते. तरी नागरिकांनी सदर गोष्टींची नोंद घ्यावी.